चला नमस्कार. बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आष्टी आणि पाटोदा या दोन तालुक्यांचं गावनिहाय आरक्षण जाहीर झालेलं आहे. तुमच्या गावचं आरक्षण कुठल्या कास्टला सुटलेलं आहे ते पहा. लवकरच तुमचं वेळापत्रक सुद्धा येणार आहे. त्यामुळे 20 ते 22 दिवसामध्ये संपूर्ण बीडची पोलीस पाटील भरती प्रक्रिया एक्झाम होऊन इंटरव्ह्यू होऊन तुमची निवड सुद्धा होणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन असताल पटकन चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. ओके, आता जर पाहिलं असेल तुम्हाला आपण जालना जिल्ह्याची जी काही पोलीस पाटील भरती घेतलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक 257 प्लस मध्ये पोलीस पाटील आपले जालना जिल्ह्याचे झाले. तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल लक्षात ठेवा तर त्या ठिकाणी आपली बॅच सुरू झालेली आहे पोलीस पाटील भरतीची. ठीक आहे, ही संपूर्ण पोलीस पाटील तुमची डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला बॅचच्या संदर्भात जर पाहिलं असेल तर बॅचची फीस किती आहे तर 990 रुपये तुमची बॅचची फीस आहे. त्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, संपूर्ण लेखीचा तुमचा सिलेबस सोबत तुमची संपूर्ण मुलाखत आणि तुमची निवड होईपर्यंत सगळी गोष्टी तुम्हाला या पोलीस पाटील भरतीमध्ये मिळणार. त्यामुळे पोलीस पाटील भरती अजून बॅच जॉईन नसेल केली तर बॅच जॉईन करून घ्या. हा आपला लोगो आहे, श्री अकॅडमीचा आपलं ॲप आहे, प्ले स्टोरला जा, डाउनलोड करा किंवा आपला नंबर आहे हा तुम्हाला इथं नंबर दिसतोय 9552629563 या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवायचा आहे. पोलीस पाटील भरती बीड म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या ॲपची लिंक पाठवली जाईल. ॲप डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाका, OTP येईल आणि तिथं तुम्हाला या प्रकारचं बॅनर दिसेल पोलीस पाटीलचं, तिथून जाऊन फीस भरा. ठीक आहे, आजपासून तुमचे कंटिन्यू पोलीस पाटील भरती बीडवाल्यांचे क्लास सुरू झालेले आहेत, हिंगोलीवाल्यांचे सुद्धा सुरू झालेले आहेत. लवकरात लवकर त्या ठिकाणी बॅच जॉईन करून घ्या. आता या पोलीस पाटील मध्ये पाटोदा आणि आष्टी या दोन गावाचं आरक्षण जे आहे ते जाहीर झालेलं आहे. बघूया आरक्षणासंदर्भामध्ये संपूर्ण डिटेल माहिती. 1 तारखेला आरक्षण जाहीर झालेलं आहे. टोटल त्या ठिकाणी 246 गावं आहेत. हे मंजूर झालेले टोटल तुमच्या गावांचे कास्ट आहे, कुठल्या गावात किती कास्टला जागा आहे त्या संदर्भामध्ये आता डायरेक्ट आपण घेऊया. ओके, चल ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेले गावं. अनुसूचित जाती म्हणजे काय लक्षात ठेवा तर SC साठी, आणि इकडे 3 मध्ये महिलांसाठी जे काय राखीव आहे ते दिलेलं आहे. बघा इथं या ठिकाणी अनुसूचित जाती साठी राखीव प्रवर्गातून त्याचे दिलेले तुम्हाला गाव आहे. म्हणजे इथं SC चे इथं जे कुठले गाव आपण वाचणार आहोत हे SC साठी आहेत, आणि इकडं ज्या कुठल्या महिलांसाठी आहेत तर हे महिला, पण कोणत्या महिला तर SC च्या महिला लक्षात ठेवा. ओके, आता SC साठी कोणकोणत्या गावाचं आरक्षण सुटलेलं तर बघा इथं गाव दिलेलं आहे तुम्हाला पिंपळसुटी नावाचं गाव आहे, हे आष्टी तालुक्यातलं आहे. त्यानंतर देवी गव्हाण नावाचं गाव आहे, हे सुद्धा आष्टी तालुक्यातलं आहे. त्यानंतर दैठणा नावाचं गाव आहे, आष्टी मधलं आहे. भाळवणी नावाचं गाव आष्टी मधलं आहे. त्यानंतर देशूर नाव आहे पाटोद्यामधलं. जवळाला नावाचं गाव आहे, हे पाटोद्यामधलं आहे. त्यानंतर थोडस वर घेतोय, आधी SC चं सर्वसाधारण घेतो मग महिलांची घेतो. ओके, त्यानंतर पाटोद्यामधले हनुमंत गाव म्हणून पाटोद्यातलं आहे आणि हे महिलांसाठी आहे. SC च्या महिलांसाठी राखीव ठेवलेलं आहे. गावाचं नाव आहे हनुमंत गाव. त्यानंतर पाटोद्यामधलं पारगाव घुमरा नावाचं गाव आहे, सर्वसाधारण SC साठी आहे. पाटोद्यामधलं वहाली नावाचं गाव आहे, हे सुद्धा महिलांसाठी राखीव त्यांनी ठेवलेलं आहे. त्यानंतर आष्टी मधलं सांगवी आष्टी नावाचं गाव आहे, हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर पाटोदा तालुक्यातलं सुपा, ठीक आहे, सुप्प्या दिलेलं आहे, तर सुप्पा नावाचं गाव आहे, हे महिलांसाठी राखीव ठेवलेलं आहे. त्यानंतर आष्टी मधलं टाकळसिंग नावाचं गाव आहे, हे सुद्धा महिलांसाठी राखीव दिलेलं आहे. त्यानंतर मुगगाव आहे, मुगगाव पाटोद्यामधलं SC पुरुषांसाठी SC सर्वसाधारण आहे. आष्टी पिंपळा नावाचं गाव SC साठी, पाटोदा पिंपळगाव धस. आता हे सगळे गाव जे वाचतो या साईडचे तरी SC साठी इकडे महिलांचं आहे. पाटोद्यामधलं पिंपळगाव धस नावाचं गाव आहे, हे सुद्धा SC ला सुटलेलं आहे. पाटोद्यामधलं तळे पिंपळगाव हे सुद्धा SC ला सुटलेलं आहे. आष्टी मधलं केळ नावाचं गाव आहे, हे सुद्धा SC चं आहे. आष्टी मधलं खडकत नावाचं गाव आहे, हे महिलांसाठी सोडलेलं आहे खडकत. आणि त्याच्यानंतर वेलतुरी नावाचं, खडकत आणि वेलतुरी हे दोन्ही आष्टी मधले आणि दोन्ही महिलांसाठी गाव सुटलेले आहे. महिला राखीव आहे, पण कोणत्या महिलांना फक्त SC च्या महिलाच फॉर्म भरू शकतात. पाटोद्यामधलं धनगर जवळका नावाचं गाव आहे, धनगर जवळका SC पुरुष SC सर्वसाधारण. आष्टी मधलं चिखली गाव आहे सर्वसाधारण.
त्यानंतर पाटोद्यामधलं कोतन नावाचं गाव आहे, कोतन हे एससी महिलांसाठी राखीव सुटलेलं आहे. त्यानंतर करेवड गाव आहे, हे एससी साठी. वाकी नावाचं गाव आहे आष्टी मधलं एससी साठी आहे. पाटोदा नावाचं गाव, कुटेवाडी नावाचं गाव आहे पाटोद्यामधलं, हे सुद्धा एससी साठी आहे. पाटोद्यामधलं अंतापूर नावाचं गाव आहे इकडून, हे सुद्धा एससी साठी. त्यानंतर आष्टी तालुक्यातलं कानडी बुक केलं इथं, एससी साठी आहे सर्वसाधारण. त्यानंतर आष्टी मधलं मंगरुळ आहे एससी साठी. आणि आष्टी मधलं साबलखेड नावाचं गाव आहे, हे महिलांसाठी राखीव. कुठलं? साबलखेड महिलांसाठी. ओके, एससीच्या महिला. आता एससी झालंय, आता अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी जागा आहे. एसटी साठी कोणते कोणते जागा आहेत तर बघा, एसटीचे गावं दिले तुम्हाला इथं, तालुक्याने गावं दिले. ह्या साईडला महिलांच्या. हा, तुम्हाला जर पोलीस पाटीलची बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, हा नंबर, या नंबरला संपर्क करायचा आहे तुम्हाला. 95 52 62 95 63. ठीक आहे, हा जो नंबर दिसतोय या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे. 95 52 62 95 63. बीड पोलीस पाटील भरतीसाठी सगळे बीडवाले सगळ्यांसाठी. हिंगोली असताल तर हिंगोलीवाले सुद्धा याच नंबरला संपर्क करायचा आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असते, कारण जालन्यामध्ये आपण खूप सारे पोलीस पाटील केले, 257 प्लस पोलीस पाटील आता रुजू आहेत जालन्यामध्ये. ओके, चल. त्यानंतर अनुसूचित जमाती अर्थात एसटी साठी. हे जे कुठले गावं सांगतोय हे सगळे एसटी साठी आहेत. इकडे जे कुठले गाव आहेत हे एसटी महिलांसाठी राखीव आहे. ओके, बघा, आष्टी मधलं काकडवाडी नावाचं गाव आहे, एसटी महिलांसाठी राखीव आहे. आष्टी मधलं मराठवाडी नावाचं गाव एसटी साठी राखीव आहे, एसटी महिला. आष्टी मधलं डाळा नावाचं गाव आहे, हे महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर आष्टी मधलं लोखंडवाडी हे सर्वसाधारण एसटी साठी आहे. पाटोदा भुसनरवाडी एसटी सर्वसाधारण. आष्टी मधलं औरंगपूर एसटी सर्वसाधारण. आष्टी मधलं बाळेवाडी एसटी साठी सर्वसाधारण. त्यानंतर आष्टी मधलं आरण विहिरा आणि कंसामध्ये लमान तांडा म्हणून दिलेला आहे, हे सुद्धा एसटी सर्वसाधारण साठी आहे. आणि हे औरंगपूर हे महिलांसाठी, एसटी महिलांसाठी राखीव आहे. ओके, त्यानंतर थोडंसं वरती घेऊया. आष्टी मधलं दिर्डी आहे एसटी सर्वसाधारण. आष्टी मधलं शेराळवाडी एसटी. आष्टी मधलं मांडवा. आष्टी मधलं दादेगाव आणि आष्टी मधलं आरण विहिरा हे महिलांसाठी राखीव दिले. बघा, आरण विहिरा हे महिलांसाठी राखीव, बाकी सगळी एसटी सर्वसाधारण आहे. ब्रह्मगाव एसटी आष्टी मधलं. धोपडवाडी एसटी साठी. आष्टी मधलं लमान तांडा आणि कंसामध्ये गहू खेळ दिले, हे सुद्धा एसटीला आहे. आष्टी मधलं शेरी खुर्द दिलं, शेरी आणि खुर्द दिले म्हणजे शेरी खुर्द असेल ते आष्टी मधलं एसटी साठी आहे. आष्टी मधलं तागडखेल नावाचं गाव आहे, तागडखेल हे महिलांसाठी राखीव. फक्त एसटीच्या महिलाच या तागडखेलला फॉर्म भरतील. ओके, त्यानंतर खकाळवाडी नावाचं गाव एसटी साठी. जिथं महिला म्हणून दिले फक्त महिलाच फॉर्म भरतील. जिथं इकडे दिलेलं आहे जिथं महिला नाहीये त्या सगळं एसटीच्या सर्वसाधारण फॉर्म भरतील. ओके, एसटी झालेला आहे. आता विशेष मागास प्रवर्गासाठी. ठीक आहे, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे कुठला तर एसबीसी म्हणतात त्याला, एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास. विशेष मागास प्रवर्ग एसबीसी आहे. त्याला आष्टी मधलं गाव आहे मुर्शदपूर गाव आहे. आष्टी मधलं कुंभेफळ नावाचं गाव आहे. आष्टी मधलं निमगाव चोंबा नावाचं गाव आहे, चोबा. आणि आष्टी मधलं आष्टा दिलंय, आष्टा, परत ह दिलंय, टिंब दिलंय, फुलस्टॉप आणि ना दिलंय. कुठलं गाव बघा, आष्टा. तर हे महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर आष्टी मधलं घाटा पिंपरी नावाचं गाव आहे, हे सुद्धा महिलांसाठी. कुठल्या तर एसबीसीच्या महिला. ठीक आहे, एसबीसीच्या महिला. आता तुमच्या गावामध्ये कोणीच एसबीसी नसेल तर काय करायचं, तक्रार करा. नाही झाली हेच राहिलं सेम फायनल, रिक्त जागा राहील आणि ही जागा नंतर ओपन साठी जाईल. ओके, चलो, एसबीसी झालेला आहे. त्यानंतर विमुक्त जाती म्हणजे विजयवाल्यांसाठी जागा आहे. विजयवाल्यांसाठी जर जागा पाहिल्या तर बघा किती जागा आहे विजयवाल्यांसाठी. थोडंसं खालीवर घेतोय, हरकत नाही. बघ, विजय इथे लिहितो मोठ्या विजय कंसामध्ये. विमुक्त जाती म्हणजे विजयसाठी. आष्टी मधलं लमान तांडा आणि कंसामध्ये वा दिलेले, लमान तांडा वा म्हणून कंसात दिला आष्टी मधलं. सर्वसाधारण विजयसाठी जागा आहे. आष्टी मधलं लमान तांडा कारखेल नावाचं गाव दिले, हे सुद्धा सर्वसाधारण विजयसाठी आहे. त्यानंतर आष्टी मधलं बीड सांगी. त्यानंतर आष्टी मधलं मातकुळी. हे मातकुळी विजयच्या महिला आहे. विजयच्या ज्या कुठल्या महिला असतील
विजयीच्या महिलांसाठी हे आष्टी मधलं मातकुळी नावाचं गाव आहे, मातकुळी. त्यानंतर ढोबळसावंगी, कुंभारवाडी, शिरापूर आणि वाघळूज नावाचं गाव हे सुद्धा विजयीच्या महिलांसाठी. बाकीच्या सगळ्या जागा विजयसाठी आहेत, फक्त मातकुळी विजयीच्या महिलाच फॉर्म भरतील आणि वाघळूज विजयीच्या महिलाच फॉर्म भरतील. 2 गावं हे विजयीच्या महिलांसाठी दिले. त्यानंतर भटक्या जमाती ब एनटीबी साठी आहे. एनटीबी ला कोणकोणते तर बघा, एनटीबी दिसते ओके, इथं लिहितो मी एनटीबी साठी. एनटीबी कोणकोणत्या एनटीबी ला तर पाटोदा, तिरुमलवाडी एनटीबी सर्वसाधारण आहे, कासारी सर्वसाधारण आहे, जोगदंडवाडी ही एनटीबीच्या महिलांसाठी जागा आहे, जोगदंडवाडी. बिरंगळवाडी ही सर्वसाधारण आहे, जळगाव सर्वसाधारण एनटीबी ला आहे, पुंडी सर्वसाधारण एनटीबी आणि करंजी नावाचं गाव आहे हे महिला राखीव. म्हणजे 2 गावं जोगदंडवाडी आणि करंजी इथं फक्त एनटीबीच्या महिलाच फॉर्म भरतील, बाकी ठिकाणी सगळे एनटीबी सर्वसाधारण फॉर्म भरतील. भटक्या जमाती क म्हणजे एनटीसी, एनटीसीचं बघा इथं एनटीसी ओके, एनटीसी लिहितो एनटीसी. भुरेवाडी आहे सर्वसाधारण एनटीसी, सेंगडेवाडी आहे, भोजेवाडी आहे, धनगरवाडी कंसात पी दिलंय, हाकीवाडी. आता हाकीवाडी हे गाव जे आहे तर हे महिलांसाठी राखीव आहे, फक्त इथे एनटीसीच्या महिलाच फॉर्म भरतील ना. त्यानंतर कोकरेवाडी, त्यानंतर माळपाची वाडी हे सुद्धा महिलांसाठी राखीव, इथं सुद्धा महिलाच फॉर्म भरतील एनटीसीच्या महिला. त्यानंतर महादेववाडी आणि खाली आहे निमगाव बोडखा नावाचं दिलंय, हे सुद्धा महिला राखीव आहे. महिला राखीव या गावात जिथं महिला राखीव दिले फक्त महिलाच फॉर्म भरतील एनटीसीच्या महिला ओके, बाकी ठिकाणी एनटीसी पुरुष फॉर्म भरू शकतात. त्यानंतर पुढचं बघा एनटीडी साठी दिले, भटक्या जमाती ड म्हणजे एनटीडी ठीक आहे. एनटीसी साठी खाडे वस्ती नावाचं गाव आहे, तर हे महिलांसाठी राखीव आहे खाडे वस्ती. हनुमानवाडी एनटीडीचं सर्वसाधारण आहे, डागाची वाडी एनटीडीची सर्वसाधारण आहे, फक्त महिलांसाठी खाडे वस्ती एक राखीव आहे, इथं फक्त महिलाच फॉर्म भरतील. पुढचं काय इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव. आता इतर मागास वर्ग म्हणजे काय, अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी. ओबीसी साठी कोणकोणते गाव आहेत तर बघा आष्टी मधलं चिंचोळी नावाचं गाव आहे, चिंचोली. त्यानंतर आष्टी मधलं सोलेवाडी आहे, तर सोलेवाडी हे ओबीसीच्या महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर बळेवाडी पा म्हणून दिलेलं आहे पाटोद्यामधलं, आष्टी मधलं आनंदवाडी दिलेलं आहे, आष्टी मधलं नांदुरा आहे, आष्टी मधलं डोंगरगण आहे, हे सगळे ओबीसी वाचते बरं का. आष्टी मधलं केरूळ नावाचं गाव आहे, आष्टी मधलं कोल्हेवाडी नावाचं गाव आहे, आष्टी मधलं लोणी आणि पुढे स दिलेलं आहे ओके. त्यानंतर सोनेगाव दिले पाटोद्यामधलं, आष्टी मधलं पारगाव आणि पुढे जो दिलंय पारगाव जो म्हणून दिलेला आहे. ज्यांचं गाव असतं त्यांच्या लक्षात आहे, आष्टी मधलं पारगाव जो म्हणून दिलंय, तर पारगाव जो हे महिलांसाठी राखीव दिलेलं आहे आष्टी मधलं. त्यानंतर आष्टी मधलं सुलेमान देवळा दिलेला आहे, आष्टी मधलं किन्नी आहे, आष्टी मधलं उंदरखेड आहे, पाटोद्यामधलं नायगाव नावाचं गाव आहे, आष्टी मधलं कोयाळ नावाचं गाव आहे. त्यानंतर आष्टी मधलंच सराटी वडगाव नावाचं गाव आहे, आष्टी मधलं रुई नालगोल नावाचं गाव आहे आणि आष्टी मधलं धानोरा. आता धानोरा हे महिलांसाठी राखीव आहे, पारगाव जो सुद्धा महिलांसाठी राखीव आहे ओबीसीच्या, धानोरा सुद्धा ओबीसीच्या महिलांसाठी राखीव आहे. आष्टी मधलं जामगाव सर्वसाधारण ओबीसी फॉर्म भरू शकतो. आष्टी मधलं टाकळी आमिया नावाचं गाव महिलांसाठी राखीव आहे ओके, तिथं कोण तर फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात. जिथं महिलांसाठी राखीव लक्षात ठेवा, आष्टी मधलं टाकळी आमिया नावाचं गाव महिलांसाठी राखीव आहे. बाकी पाटोदा, गवळवाडी, पाटोदा, उखंडा सर्वसाधारण आहे ओबीसी. त्यानंतर हे सलग 4 गावं आष्टी मधले, हे 4ही गावं महिलांसाठी राखीव आहेत. आष्टी मधलं गवखेड, पाटोद्यामधलं अनपटवाडी, आष्टी मधलं देवळाळी आणि आष्टी मधलं हिंगणी, ही 4ही गावं महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर पाटोद्यामधलं साकुंडवाडी, पाटोद्यातलं पिठ्ठी, आष्टी मधलं देवी निमगाव, आष्टी मधलं वनवेवाडी आणि पुढे मो दिलेलं आहे, हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर आष्टी मधलं साकत नावाचं गाव आहे, थोडं वर घेतो त्याला. आष्टी मध्ये हे ओबीसी बघतोय आपण सगळे टोटल ओबीसी.
आष्टी मधलं साकत नावाचं गाव आहे. आष्टी मधलं सावरगाव नावाचं गाव हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर पाटोद्यातलं दौलतवाडी, आष्टीतलं बांधखेल नावाचं गाव आहे. पाटोद्यातलं रामवाडी नावाचं गाव आहे. आष्टी मधलं भातेडी नावाचं गाव हे सुद्धा ओबीसीच्या महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर पाटोद्यातलं बेडूकवाडी, आष्टीतलं हातोळण, पाटोद्यातलं निरगुडी, आष्टीमधलं मोरेवाडी, बघा आष्टीमधलं मोरेवाडी नावाचं गाव आहे हे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर आष्टीमधलं कारखेल इथं बुदिल पिंपरी घाटा दिलेला आहे. आष्टीमधलं वेताळवाडी दिलेला आहे आणि थोडं वरती घेऊ. आष्टीमधलं वेताळवाडी, पाटोद्यातलं घाटेवाडी, आष्टीतलं शेकापूर, आष्टीतलं सांगवी आणि पुढं पादेल या महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर आष्टीमधलं दौला वडगाव सर्वसाधारण ओबीसी आहे. पाटोद्यातलं दासखेड महिलांसाठी राखीव आहे. पाटोद्यातलं वैदकिन्नी आणि आष्टीमधलं पिंपरखेड हे महिलांसाठी राखीव आहे. इथं जिथं महिला राखीव दिलंय इथं फक्त ओबीसीच्या महिलाच फॉर्म भरू शकतील. दासखेड महिला राखीव, पिंपरखेड महिला राखीव. ओके हा. आणि बॅच जॉईन लवकरात लवकर करून टाका, कारण एकदा वेळापत्रक तुमचं जाहीर झालं तर 20 ते 22 दिवसामध्ये सगळी प्रोसेस होऊन जाते. 95 52 62 95 63 हा नंबर दिसतोय तर वरती गेलाय, तर या नंबरला तुम्हाला संपर्क आहे. व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या. इथं लिहितो 95 52 62 95 63. ओके. आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, जॉईन करून घ्या. ओके चलो. ओबीसी झालंय, आता एससीबीसी. एससीबीसी एससीबीसीला कोणकोणते गाव आहेत तर बघा. एससीबीसी वाले पाटोद्यामधलं आंबेवाडी नावाचं गाव एससीबीसी सर्वसाधारण फॉर्म भरू शकतात. जरेवाडी, पाटोद्यामधलं मळकरवाडी नावाचं गाव हे एससीबीसीच्या महिलांसाठी. इथं एससीबीसी लिहितो SEBC. ओके. पाटोद्यामधलं जण्याची वाडी, पाटोद्यामधलं मेंगडेवाडी हे एससीबीसी महिलांसाठी राखीव आहे. पाटोद्यामधलं मांडेवाडी, पाटोद्यामधलं खकाळवाडी, आष्टीमधलं राघापूर, पाटोद्यामधलं चंद्रेवाडी. जिथं महिला राखीव नाही तिथं एससीबीसी सर्वसाधारण पुरुष फॉर्म भरतील. त्यानंतर खकाळवाडी झाले, राघापूर आष्टीमधलं, पाटोद्यामधलं चंद्रेवाडी झालंय, आष्टीमधलं बोरुडवाडी आणि पाटोद्यामधलं सरदवाडी हे महिलांसाठी राखीव आहे. आणि आष्टीमधलं सुंबेवाडी हे महिलांसाठी, हे 2 महिलांसाठी राखीव आहे. इथं फक्त एससीबीसीचे कोण महिलाच फॉर्म भरतील. आष्टीमधलं आणि पाटोद्यामधलं हे 2 एससीबीसीच्या फक्त महिलाच. गांधनवाडी, आष्टीमधलं पाटोद्यामधलं साबळेवाडी, आष्टीमधलं भवरवाडी आणि पाटोद्यामधलं बोकडेवाडी हे 2 गावं फक्त एससीबीसीच्या ज्या महिला असतील, एससीबीसी महिला, एससीबीसी महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर आष्टीमधलं शिंदेवाडी, आष्टीमधलं चिंचाळा, पाटोद्यामधलं जाधववाडी आणि आष्टीमधलं नांदा नावाचं गाव आहे, नांदा. तर नांदा सुद्धा महिलांसाठी राखीव आहे. इथं वरती घेतो थोडंसं दिसतंय. नांदा महिला राखीव कुठल्या एससीबीसीच्या महिलांसाठी. आष्टीमधलं तवलवाडी, पाटोद्यामधलं बेदरवाडी कू दिला, इथं बेदरवाडी दिला आणि पुढं कू दिलेला आहे. आष्टीमधलं गणगेवाडी, पाटोद्यातलं गंडाळवाडी आणि पाटोद्यातलं राऊतवाडी हे राऊतवाडी सुद्धा एससीबीसीच्या महिला राखीव आहे. महिला फॉर्म भरतील जिथं राखीव दिसतं तिथं. ओके. एससीबीसी झालंय. ओके. एससीबीसी झालंय. आता ईडब्ल्यूएस वालेच. आता ईडब्ल्यूएस बघा. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस. आष्टी, पाटण सर्वसाधारण ईडब्ल्यूएस फॉर्म भरू शकतो. ईडब्ल्यूएस इकडं महाजनवाडी आष्टीमधला आहे, इथं महिला राखीव आहे. पाटोद्यातलं थेरला नावाचं गाव आहे, हे दोन्ही गावं महिलांसाठी राखीव आहे. इथं फक्त ईडब्ल्यूएसच्या महिला फॉर्म भरतील. आष्टीमधलं पाडसरा नावाचं गाव आहे, पाटोद्यातलं उंबर विहिरा नावाचं गाव महिलांसाठी राखीव आहे. पाटोद्यातलं सावरगाव सो दिले समोर. ओके. आष्टीमधलं लाटेवाडी दिलंय, पाटोद्यातलं भायळा दिलेलं आहे, आष्टीमधलं खडकवाडी बघा. इथून सलग 3 गावं हे ईडब्ल्यूएसच्या महिलांसाठी राखीव आहे. ईडब्ल्यूएसच्या महिला. खडकवाडी महिला राखीव, सावरगाव घाट महिला राखीव, पांढरवाडी महिला राखीव. 3 गाव महिलांसाठी राखीव आहे. ईडब्ल्यूएसच्या महिला. हे सगळं आपण ईडब्ल्यूएस बघतोय. ठीक आहे.
गंगादेवी सर्वसाधारण ईडब्ल्यूएस. खिळत आष्टीमधलं. पाटोद्यामधलं काकड हिरा, ठीक आहे, हे काकड हिरा सुद्धा महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर आष्टीमधलं शिराळ. पाटोद्यामधलं पिंपळवंडी. पाटोद्यामधलं नफरवाडी. आष्टीमधलं पांगुळ गव्हाण आणि पाटोद्यामधलं येवलवाडी आणि पुढं नादेल. ओके. त्यानंतर आष्टीमधलं सुरडी. पाटोद्यातलं पारनेर. आष्टीमधलं महिंदा आणि आष्टीमधलं कापशी. हे कापशी सुद्धा महिलांसाठी राखीव दिले. कापशी आष्टीमधलं. पाटोद्यामधलं वानेवाडी. पाटोद्यामधलं वाघिरा. जिथं महिला राखीव नाही तिथं सगळे ईडब्ल्यूचे पुरुष फॉर्म भरतील. आता ओपन मध्ये ह्या जागा सगळ्या ओपन साठी. आता इथं तुम्ही ओपन असाल किंवा कुठली कास्ट असाल कोणीही फॉर्म भरू शकतो. महिला असेल पुरुष असेल कोणीही फॉर्म भरू शकतो. ओके. चला बघा इथं आष्टी अराखीव म्हणजे ओपन. इथं सगळेचे सगळे ओपन म्हणजे ओपन आहे, प्युअर ओपन आहे, कोणी फॉर्म भरा, काय देणं घेणं. ओके. चला आष्टीमध्ये दरेवाडी आहे. आता इथं महिला राखीव दिले पूर्णच. अरे बाप. पाटोदा वडझरी महिला राखीव. पाटोदा महेंद्रवाडी महिला राखीव. आष्टी पिंपळगाव दाणी महिला राखीव. पाटोदा निवडंगा महिला राखीव. आष्टी पोखरी. आष्टी वाळूज. आष्टी कुंटेफळ पुंडी. पाटोदा करंजवन म्हणजे सगळी गाव महिला राखीवसाठी ना, महिला राखीव असतील. पुढे पाटोदा करंजवन. आष्टीचं बावी नावाचं गाव महिला राखीव. कोणत्या महिला ओपन म्हणजे कुठल्याही कास्टवाल्या फॉर्म भरतील. कुठल्याही महिला फॉर्म भरू, सगळ्या कास्टच्या महिला फॉर्म भरतील. जिथं महिला राखीव दिलं इथं सगळ्या कास्टच्या ओपनच्या सगळ्या महिला फॉर्म भरतील. आष्टी झाले 22. पाटोद्यामध्ये भक्ताची कोटे. आष्टीचं रुडी. पाटोद्यातलं पाचंगरी. आष्टीचं वंजारवाडी. आष्टीचं पिंपरी भू दिले. आष्टीचं बोरुडी दिले महिला राखीव. आष्टीचं मातावळी दिले महिला राखीव. आष्टीचं कानडी भू दिले महिला राखीव. आणि आष्टीचं धनगरवाडी डो दिले महिला राखीव. म्हणजे 19 गावं आहेत हे ओपनच्या महिलांसाठी आहे. ओपनच्या महिला म्हणजे तिथं कुठलीही कास्ट असेल तुमची सगळ्या महिला फॉर्म, ऑल महिलांसाठी 19 गावं आहेत. ओके. चला त्याच्यानंतर 20 गाव पाटोद्यामधलं मंजिरी घाट आहे. ओपन पुरुष आहे, सगळ्या कास्टचे पुरुष फॉर्म भरते. आष्टीचं पिंपरी आष्टी सगळे पुरुष फॉर्म भरा. आष्टीचं खरकडवाडी सगळे फॉर्म भरू शकतात, पुरुष असेल महिला असतील. पाटोद्यातलं कुसळम नावाचं गाव आहे, सगळे फॉर्म भरू शकतात. पाटोदा नागेशवाडी ओपन साठी 24 आले 25. आष्टीचं नागतळा सर्वसाधारण सर्व. पाटोद्यातलं बेनसूर नावाचं गाव आहे. पाटोद्यातलं सगळेवाडी नावाचं गाव, थोडं झूम करतो मोठं दिसेल तुम्हाला. ओके. आष्टीतलं राळसांगी नावाचं गाव आहे. पाटोद्यातलं चुंबडी नावाचं गाव आहे. आष्टीतलं कारखेळ खुर्द दिलं इथं. कारखेळ खू म्हणजे खुर्द असेल. आष्टीमधलं केळसांगी आहे. पाटोद्यातलं सौंदाना आहे. पाटोद्यातलं मिसाळवाडी आहे. पाटोद्यातलं रोहतवाडी आहे. पाटोद्यातलं डोंगर किन्नी आहे. आष्टीतलं फत्तेवड गाव आहे. पाटोद्यातलं वैजाळा आहे. आष्टीतलं लिंबोडी आहे. आष्टीतलं पांढरी आहे. आष्टीतलं हाजीपूर आहे. आष्टीतलं सोलापूरवाडी आहे. पाटोद्यातलं पाचे गाव आहे. पाटोद्यातलं कवडेवाडी आहे. पाटोद्यातलं महासांगी आहे. पाटोद्यातलं ढाळवड. आष्टीतलं खटाळवाडी आहे. आष्टीतलं धामणगाव आहे. आष्टीतलं हातोळ नावाचं गाव आहे. त्यानंतर आष्टीतलं वटणवाडी नावाचं गाव आहे. पाटोद्यातलं येवलवाडी नावाचं गाव आहे. पोलीस पाटील भरती बॅच जॉईन नसेल केली, तुमचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. लवकरात लवकर पोलीस पाटील भरती बॅच जॉईन करा. आणि हा नंबर आहे, या नंबरला पटकन दिवशी व्हॉट्सअपला हाय पाठवा किंवा आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे ते डाउनलोड करून घ्या. हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे. हाय पाठवा व्हॉट्सअपला, तुम्हाला लिंक पाठवून जाईल. श्री अकॅडमीची डाउनलोड करून घ्या, फीस पे करा, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा. बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नपत्रिका सराव पेपर मिळतील, नोट्स सुद्धा मिळतील. ओके. याच्या बाहेरचे कुठले तुम्हाला प्रश्न येणार नाहीत, काळजी करायची आवश्यकता नाही. आष्टीमधलं येवलवाडी झालंय. आष्टीमधलं वाहिरा नावाचं गाव आहे. पाटोद्यामधलं गांधनवाडी नावाचं गाव, गांधनवाडी आणि पुढं आ दिलं, गांधनवाडी ज्याचं गाव असेल त्याच्या लक्षात आलं असेल. आष्टीमधलं वणवेवाडी आहे. पाटोद्यातलं तांबा राजुरी नावाचं गाव आहे. पाटोद्यातलं चिंचोली आहे. पाटोद्यातलं सौताडा आहे. आष्टीतलं कासेवाडी आहे. आष्टीतलं हिवरा आहे. हे जेवढे नाव आहे जिथं महिला राखीव नाही दिलं ते सगळे कुठल्याही कास्टचे पुरुष ओपन साठी, त्यामुळे सगळ्या कास्टचे मुलं पुरुष जे आहेत ते फॉर्म भरू शकतात. ओके. पाटोदा आहे. डोंबरी नावाचं गाव आहे. पाटोद्यातलं गायकडवाडी नावाचं गाव आहे. पाटोद्यातलं खडकवाडी नावाचं गाव आहे. आष्टीमध्ये आंबेवाडी नावाचं गाव आहे. पाटोद्यामध्ये
तगारवाडी नावाचं गाव आहे पाटोद्यातलं. वाघाचवाडा नावाचं गाव आहे, वाघाचवाडा. आता हे एकूण एवढे जे गावं सांगितलेत, इथं कुठल्याही कास्टचा पुरुष फॉर्म भरू शकतो, महिला बी फॉर्म भरू शकते. पण जिथं महिला राखीव दिलेला आहे तिथं फक्त ऑल महिला फॉर्म भरू शकतात. ओके, चला, हे तुमचं संपूर्ण आरक्षण जाहीर झालेलं आहे. तहसीलदार आष्टी, उपविभागीय दंडाधिकारी पाटोदा, उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी हे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कारण तुमचा जो काही टाइम टेबल येणार आहे तर 20 ते 22 दिवसामध्ये, या 20 ते 22 दिवसामध्ये तुमची एक्झाम, तुम्हाला फॉर्म भरायला वेळ दिला जाणार आहे, तुमची एक्झाम होणार आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा या 20 ते 22 दिवसामध्ये घेतला जाणार आहे. त्यामुळे पोलीस पाटील तुम्ही बीडची असेल किंवा हिंगोलीची तुम्ही बॅच जॉईन नसेल केले तर लवकरात लवकर आज आणि आजच बॅच जॉईन करा. 9552 62 95 63 हा आपला नंबर आहे, सेव्ह करा. गोविंद नवल सर नावाने. ठीक आहे, इथे लिहितो मी गोविंद नवल सर या नावाने तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. ठीक आहे. आणि व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, ज्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल आणि ऍप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस पाटील भरतीचं बॅनर दिसेल, तर फीस पे करा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून द्या. ओके, सांगतो. आणि सर्वांनी जे बीडवाले असतील सगळे ऑल बीडवाल्यांना हा व्हिडिओ लवकरात शेअर करू, सगळ्याच बीडवाल्यांना. त्यातले त्यात पाटोदा आणि आष्टीवाले तुम्ही असताल तर सगळ्या पाटोदा आणि आष्टीवाल्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतो.